सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, कारण राज्यामधल्या महाबीजने बियाण्यांच्या किमतीत केलेल्या वाढीला आता राज्य सरकारने स्थगिती दिली आहे। शेतकऱ्यांना आता जुन्या दरातच बियाणं उपलब्ध होणार आहे। याआधी महाबीजने कडधान्य आणि इतर वाणांच्या किमतीमध्ये 50% वाढ केलेली होती। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तर रश्मी, आता राज्य सरकारने दरवाढीला स्थगिती दिली आहे, दिलासा म्हणावा लागेल शेतकऱ्यांना। नक्कीच अश्विन, आपण बघतोय की कृषी मंत्री एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर खरं तर ही बातमी आली होती। महाबीजने ज्या पद्धतीने दरवाढ केली होती याबाबत संपूर्ण राज्यातून ओरड होत होती आणि त्यानंतर आज जेव्हा पहिली कॅबिनेट बैठक झाली, या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक सुरू होताच यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी ह्या संपूर्ण निर्णयाला स्थगिती दिलेली आहे आणि त्यांनी तत्काळ सांगितलेलं आहे की ज्या दराने आधी शेतकऱ्यांना बियाणं मिळत होती त्याच दराने आता ही बियाणं मिळणार आहेत। त्यामुळे महाबीजच्या निर्णयावर विरोधात मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत हा संपूर्ण निर्णयाला स्थगिती दिलेली आहे आणि कुठेतरी शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे की जी बियाणं आहेत ती त्यांना आता जुन्याच दराने मिळणार आहेत आणि ही जी दरवाढ आहे ती स्थगित झालेली आहे। अश्विन, रश्मी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता जुन्या दरानेच शेतकऱ्यांना ही बियाणी जी आहेत ती मिळणार आहेत। महाबीजच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली।